पालघर पोलीस दलाने खून, घातक शस्त्र बाळगणे, चोरी यामध्ये मुद्देमालासह आरोपींना पकडण्यात बोईसर डहाणू पोलीस दलाला यश आले। पालघर लोकसभा निवडणूक संदर्भात जिल्ह्यात सुरक्षितता उपाययोजना करण्यासंबंधी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार बोईसर पोलीस दलाने झडती सुरू केली होती। यामध्ये बोईसर दांडीपाडा वाघरी वस्ती येथे विनापरवाना अवैधरित्या घातक हत्यारे पकडण्यात पालघर पोलीस दलाला यश आले। बोईसर पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मणिकरे यांनी पथक तयार करून छापा टाकला असता लोखंडी नळी, लोखंडी बॅट, देसी गावठी बनावटीचं पिस्तूल आढळून आलंय। विशेष म्हणजे 2 जिवंत कारतूसही हस्तगत करण्यात आली आहेत, तर लोखंडी कोयता, लोखंडी सुरा अशी धारदार हत्यारे मिळून आली आहेत। त्यामुळे बोईसरच्या परिसरात भाडेपट्ट्यावर सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आणि याची माहिती कायद्याने पोलिसांना घरमालकासह भाडोत्री यांना माहिती देणे बंधनकारक असताना सुद्धा पोलिसांना ही माहिती दिली जात नाही। ही घातक हत्यारे पकडल्यामुळे भविष्यात एखादा गुन्हा घडण्यापासून पोलीस दलाने रोखले, तर कॉम्बिन ऑपरेशन दर महिन्याला घेतलं जाते। बोईसरमध्ये गुटखा, चरस, गांजा, मोठा जीव घेणारी हत्यारे व गुन्हेगार मिळू शकतात यात शंकाच नाही। बोईसर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या बॉम्बे रेयॉन कंपनीमधील 1,75,00,000चे इलेक्ट्रिक सर्किट मुद्देमालासह हस्तगत करण्यात आले। डहाणू पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील लोणीपाडा येथील अनिशा बरस्ता खातून या महिलेचा खून करण्यात आला होता। 7 दिवस परराज्यातून पालघर पोलीस दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पश्चिम बंगालहून अनेक समस्यांना तोंड देत प्रतिकूल परिस्थितीत कौशल्यपणाला लावून पालघर पोलिसांनी अखेर आरोपीला जेरबंद केले। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अंकिता कणसे ह्या करत असल्याचे पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत 3 ठिकाणी चोरी, खून, गावठी हत्यारे पकडण्यात त्यांना यश आले। या सर्व कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। त्यामध्ये पहिला जो आहे तो इलेक्शनच्या रिलेटेड कोम्बिंग ऑपरेशनमध्ये बोईसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीकडे काही वेपन असल्याच्या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर बोईसरचे प्रभारी अधिकारी एसडीपीओ यांनी या बाबतीमध्ये विशेष टीम तयार करून त्या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि सुरे आणि कोयते अशा स्वरूपाचा मुद्देमाल मिळालेला आहे। त्याच्यावर बोईसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास बोईसर पोलीस करत आहे। त्याचबरोबर बोईसरमध्ये गेल्या वर्षी 10व्या महिन्यामध्ये बॉम्बे रेयॉन या कंपनीमध्ये टेक्सटाईल कंपनीमधून इलेक्ट्रिक सर्किट्स हे चोरी झाले होते। जवळजवळ 1,76,00,000ची त्याची किंमत होती आणि या बाबतीतली आमचे वेगवेगळे पथकं काम करत होते, परंतु अद्याप यश मिळालं नव्हतं। परंतु अलीकडच्या काळामध्ये LCBकडे एक माहिती मिळाली आणि त्यानंतर LCBचे प्रभारी अधिकारी यांनी टीम बनवली। त्यामध्ये सावंत देसाई यांच्या टीमला माहिती मिळाली की या बाबतीतली सर्किट विकण्यासाठी एक व्यक्ती हा थांबलेला आहे। त्याच्यावर सापळा लावून त्याला अटक केली असता त्या बाबतीतला संपूर्ण मुद्देमाल त्यांनी चोरले असल्याबाबतची कबूल दिलेली आहे। त्याबाबतची कारवाई LCB पुढे करत आहे। तिसरा जो गुन्हा आहे त्यामध्ये मर्डरचा गुन्हा आहे। डहाणू पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हा 15 मार्चला झालेला गुन्हा आहे। त्यामध्ये एका महिलेची डेड बॉडी मिळालेली होती। त्याच्यावरून त्या ठिकाणचे एसडीपीओ आणि पोलीस स्टेशनची टीम यांनी फरार झालेला आरोपी याच्या बाबतीमध्ये शोध मोहीम सुरू केली। फरार झालेला आरोपी हा पश्चिम बंगालमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी टीम रवाना झाली। पश्चिम बंगालच्या ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये सतत 7 दिवस काम करून त्या आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे। त्याच्या बाबतीत सुद्धा तिथला तो जो तपास आहे तो एसडीपीओ डहाणू श्रीमती अंकिता कणसे या ते करत आहेत आणि त्याचं कारण काय आहे याबाबतचा शोध तपास करणार आहे। सर, जसं आता ते हे कट्टा